तज्ञांशी चर्चा ते करणार होते, ती त्यांची चर्चा ही पूर्ण झालेली आहे का, असा देखील सवाल आता उपस्थित होतोय। त्यामुळे यानंतर भुजबळ आता या सगळ्याच प्रकरणाकडे काय भूमिका मांडतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आत्ताची ही मोठी बातमी आपण पाहतोय। आज मंत्रिमंडळाची बैठक होती। या बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात ज्या निर्णय झालेला आहे त्या निर्णयांवरती चर्चा होण्याची शक्यता होती, परंतु त्याआधीच ओबीसी नेते छगन भुजबळ हे या बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवलेली आहे। या मंत्रिमंडळ बैठकीवर त्यांनी बहिष्कार घातलेला आहे। त्यांनी काहीच वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधून असं सांगितलेलं होतं की तज्ञांशी ते चर्चा करतील, ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही, असं मंत्री छगन भुजबळ यांची प्रामुख्यानं भूमिका होती। आणि त्यानंतर या सगळ्या कालच्या निर्णयासंदर्भात, मराठा आरक्षणासंदर्भात ते तज्ञांशी चर्चा करणार होते। आणि आता या निर्णयामुळे, बहिष्काराच्या निर्णयामुळे ही तज्ञांशी त्यांची चर्चा पूर्ण झाली आहे का, अशी देखील एक शक्यता वर्तवण्यात येते। आताच त्यांनी प्री कॅबिनेटला उपस्थिती लावलेली होती, परंतु आता तिथून ते बाहेर पडलेत। आणि याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी राजू सोनावणे यांच्याकडून। राजू, अगदी आपण पाहतोय की काल मराठा आरक्षण संदर्भामध्ये सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याचे पडसाद जे आहे ते आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उमटताना पाहायला मिळत आहेत। ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती जो आहे तो बहिष्कार टाकलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर पक्षाची पहिली प्री कॅबिनेट असते आणि राष्ट्रवादीच्या प्री कॅबिनेटला छगन भुजबळ जे आहे ते पोहोचलेले होते, मात्र प्री कॅबिनेट संपल्यानंतर छगन भुजबळ थेट बाहेर पडलेले आहेत। त्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती जे आहे तो एक प्रकारचा बहिष्कार जो आहे तो टाकलेला पाहायला मिळतोय। आपण पाहतोय की काल जो सरकारने निर्णय घेतलेला आहे, मराठा आरक्षण संदर्भामध्ये जो निर्णय घेतलेला आहे त्याला ओबीसी नेत्यांनी जे आहे ते विरोध केलेला होता आणि याच विरोधाचं एक पाऊल म्हणजे जे आहे ते आज छगन भुजबळ यांनी कॅबिनेटवरती बहिष्कार टाकलेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय की मराठा समाज जरी खुश झाला असला तरी राज्यातील जो काही ओबीसी समाज आहे, ओबीसी नेते जे आहे ते सरकारवरती मोठ्या प्रमाणावरती नाराज आहे आणि याच नाराजीचे सूर आपल्याला आज उमटताना पाहायला मिळाले आहेत। खरं तर प्री कॅबिनेटला गेल्यानंतर आज भुजबळांनी अजित पवारांच्या समोर काय नेमकी भूमिका मांडलेली आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। त्यांची भूमिका अद्यापपर्यंत जी आहे ती पुढे आलेली नाही, मात्र नाराजीचा सूर जो आहे तो आपल्याला कायम पाहायला मिळतोय। आपण पाहतोय की ओबीसी नेते जे आहे ते आक्रमक झालेले आहे। आज ओबीसी नेत्यांची ऑनलाईन बैठक होणार आहे आणि पुढची आंदोलनाची नेमकी काय दिशा असली पाहिजे या संदर्भात सुद्धा जे आहे ते आज निर्णय होणार आहे। त्याचसोबत जो काही निर्णय काल सरकारने घेतलेला आहे हैदराबाद गॅझेट संदर्भात, त्या संदर्भात सुद्धा ओबीसी नेते जे आहे ते कोर्टामध्ये जाणार आहे। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या घेतलेल्या निर्णयाला ओबीसी नेत्यांचा विरोध आपल्याला वारंवार पाहायला मिळतोय। मात्र छगन भुजबळ यांनी आज ज्या प्रकारे बहिष्कार टाकलेला आहे तो जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती एक मोठा विषय आजचा होऊ शकतो आणि त्यामुळे कुठेतरी आता मराठा आंदोलनाची धार जरी कमी झाली असली तरी ओबीसी आंदोलनाची धार जी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आज ओबीसी नेते एकत्र बसून नेमका काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर कालचा निर्णय झाल्यानंतर आज तत्काळ कॅबिनेटची मीटिंग आहे आणि कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये सुद्धा यावरती चर्चा केली जाण्याची दाट शक्यता आहे। खरं तर छगन भुजबळ जे आहे ते कॅबिनेटमध्ये काही बोलणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, मात्र छगन भुजबळ यांनी कॅबिनेटवरती बहिष्कार टाकून थेट बाहेर पडलेलं आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकूण जर पाहिलं तर छगन भुजबळ जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत, सरकारमध्ये ते आहेत आणि सरकारमध्ये असताना सुद्धा त्यांची आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता इतर ओबीसी नेते सुद्धा जे आहे ते आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे। आता कॅबिनेटला थोड्या वेळामध्ये सुरुवात होईल आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांची नेमकी काय भूमिका आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर काल एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर त्याची संपूर्णपणे माहिती जी आहे ती आज कॅबिनेट पुढे दिली जाईल की नेमकं काय काय निर्णय घेतलेला आहे, मराठा आंदोलन कसं झालं, त्यांचं काय कुठल्या मागण्या मान्य केल्या आहे याची संपूर्णपणे जी आहे ती माहिती दिली जाईल। आणि ही माहिती देत असताना इतर मंत्री सुद्धा काही भूमिका घेतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर या सगळ्या माहिती देत असताना छगन भुजबळ यांची भूमिका जी आहे ती मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाची होती, मात्र भुजबळांनी जे आहे ते बहिष्कार टाकून बाहेर पडलेले आहेत। त्यामुळे भुजबळांची भूमिका ते बाहेर प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त करतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। मात्र ह्या सगळ्या याच्यावरती भुजबळ बाहेर पडत असताना त्यांना विचारण्यात आलेलं होतं की तुम्ही बाहेर पडताय, काय नेमका बहिष्कार आहे का, यावर त्यांनी बोलण्याचं पूर्णपणे टाळलेलं आहे। मात्र प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर त्यांनी काच खाली करून गाडीची हात जोडलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एक प्रकारची त्यांची नाराजी आहे ती स्पष्टपणे आपल्याला जाणवताना पाहायला मिळत होती। आज जे आहे ते कॅबिनेटच्या बैठकीला आता थोड्या वेळामध्ये सुरुवात होईल आणि त्यामध्ये सुद्धा हे सगळे मुद्दे जे आहेत ते उपस्थित केले जाऊ शकतात। त्यामुळे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील यांची नक्की काय भूमिका आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। अगदी थोड्याच वेळापूर्वी
मंत्री छगन भुजबळ हे माध्यमांशी बोलत असताना त्यांनी GR बाबत तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती. असा निर्णय होईल हे आम्हाला कोणालाच वाटलं नव्हतं, अशी अपेक्षा नव्हती असंही ते म्हणाले होते. आणि त्यानंतर ते प्री कॅबिनेटला हजर राहिले. तर प्री कॅबिनेटमध्ये त्यांची उपमुख्यमंत्र्यांची काही चर्चा झाली आहे का? यावर उपमुख्यमंत्री काही म्हणालेले आहेत का? याबद्दल काय कळतंय का? आपण पाहतोय की छगन भुजबळ जे आहे ते सह्याद्री अतिथीगृहामध्ये आले. त्या ठिकाणी पक्षाची जी आहे ती प्री कॅबिनेट सुद्धा पार पडताना पाहायला मिळाली. अजित पवार स्वतः उपस्थित असल्याचं कळतंय. अनेक मंत्री सुद्धा यात उपस्थित होते. त्यामध्ये जे आहे त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले असण्याची शक्यता आहे. मात्र काय नेमके मुद्दे उपस्थित केले हे अद्यापपर्यंत